नमस्कार मॅम. नमस्कार. आचल अवॉर्डमध्ये येऊन कसं वाटतंय? आज तुम्ही इथे विनर आहात. खूप छान वाटतं आहे आणि बऱ्याच वर्षांचे माझे एक स्वप्न होतं की आपण एंटरप्रेनर बनवून कुठेतरी रिप्रेझेंटेशन करायला जावं. ते आज आचल अवॉर्डमुळे कुठेतरी साध्य झालेलं आहे. येस येस. मॅम तुमच्याबद्दल माझ्या ऑडियन्सला सांगा आणि तुमच्या बिझनेसबद्दल पण. ओके. माझं नाव विशाली मिरजगावकर आहे. मी पुण्यावरनं आहे. मी जवळजवळ गेले 18 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये काम करते आहे आणि 18 वर्षांच्या एज्युकेशन फील्डमधल्या प्रवासानंतर मला काही गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या की फक्त लिहिणं, वाचणं आणि अभ्यास शिकणं एवढंच एक महत्त्वाचा भाग नाही आहे. तिथे एक अशी एक गोष्ट होती की जिथे मुलांचा परफॉर्मन्स येतो तर बरीच मुलांकडे खूप जास्ती चांगल्या क्वालिटीज आहेत आपण असं म्हणू शकतो शिकण्याच्या, पण त्या कोणीतरी एक्सप्लोर केल्याने की ते वापर केला गेला नाही. जसं की एखादा मुलगा खूप रिडिक्युलस थिंकिंग करत असेल तर त्याला टीचर किंवा घरातले म्हणतात काय विचित्र विचार करत बसलेला आहे, पण ते रिडिक्युलस थिंकिंग कॅन बी युज्ड इन हिज अकॅडमिक्स. हा कन्सेप्ट जो आहे तो कोणीही एक्सप्लोर केलेला नाही आहे आणि ड्युरिंग कोविडमध्ये या गोष्टीची जाणीव जास्ती झाली कारण मुलांना स्वतःचा अभ्यास करायचा होता आणि तो अभ्यास करत असताना त्यांना विषय किती समजतोय त्याच्यापेक्षा किती लक्षात राहतो हा मोठा चॅलेंज होता. सो त्याच्यानंतर मी स्वतः एक्सप्लोर केलं की याच्यावर काही करू शकतो का आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं की ब्रेन सायन्स, निमॉनिक सायन्स हा एक प्रकार आहे की जो एक व्हिज्युअल मेमरी एड तयार करतो मुलांच्या मनामध्ये. म्हणजे एखादा कन्सेप्ट शिकण्यासाठी एखादा मुलगा काय काय विचार करू शकतो. तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर माझी वेगळी आहे, त्या मुलाची वेगळी आहे. सो त्या व्हिज्युअलायझेशनचाच वापर करून त्याच्या मनातल्या इमेजेसचा विचार करून जर त्याला तो कन्सेप्ट शिकवता आला लिंक करून तर दॅट विल बी ग्रेट. आणि हे जेव्हा मी माझ्या मुलीवर केलं, आजूबाजूच्या छोट्याशा मुलांवर केलं, तेव्हा मला असं जाणवलं की त्यांना जे टेक्स्च्युअल वाचायला जवळजवळ त्यांना एक 10 मिनिटं लागत होते ते त्यांना 2 मिनिटात कळले आणि ते लॉंग टर्म त्यांना पुढच्या 4 महिन्यानंतर विचारलं तरी त्यांना ते व्हिज्युअल्स आठवले म्हणून टेक्स्ट आठवलं. सो हे असं करत असताना मग मी नवीन नवीन टेक्निक्स त्याच्यामध्ये अजून बघत गेली. इंटरनॅशनल टेक्निक्स त्याच्यामध्ये मी एक्सप्लोअर केल्या आणि त्याच्याबद्दलचं आता असं आहे की मी ॲज अ ब्रेन सायन्स ट्रेनर म्हणून कार्यरत आहे आणि मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये UPSC MPSCच्या मुलांना सुद्धा आम्ही या टेक्निक्स शिकवतो कारण तिथे खूप जास्ती प्रमाणात अभ्यास असतो. तो अभ्यास त्यांना काही महिन्यांमध्ये तयार करायचा असतो आणि एक्झाम क्रॅक करायचे असतात. सो ओव्हरऑल मेमरी हा एक असा भाग आहे की जो प्रत्येकाला वाटतो की आपली कायम राहावी आणि त्या मेमरी कायम राहणं, मेमरी लॉंग टर्म राहणं, त्याच्यातल्या इन्सिडन्सेस रिटेन होणं आणि त्याचं रिकलेक्शन ऑन टाईम होणं याच्यावर आम्ही काम करतो. म्हणजे मेमरायझेशन, रिटेन्शन आणि रिकलेक्शन टेक्निक्सवर मी काम करते आणि त्याचीच प्रेरणा घेऊन मी ब्रेन व्हॉयजेस म्हणून माझी स्वतःची एडटेक कंपनी काढलेली आहे आणि आत्तापर्यंत करिक्युलम डेव्हलप झालेले आहेत, पण ब्रेन सायन्सच्या टेक्निक वापरून ते करिक्युलम कोणी डेव्हलप केलेलं नाही. आय एम इन टू दॅट. त्याच्यानंतर असं झालं की अजून एक आहे माझा सेगमेंट की मी मेडिकल एज्युकेशनमध्ये एक्सपर्टीज आहे माझ्या. सो हे जे मेडिकल कॉलेजेस आहे MBBS, BDS, आयुर्वेदा, होमिओपॅथी, तर याच्यामध्ये पण मी कॉन्टेंट डेव्हलप करते. त्याच्यामध्ये पण कोविडच्याच वेळेला असा प्रकार आला की आपल्याकडे ॲव्हरेजली असं बघितलं तर 1 लाख मुलं प्रत्येक वर्षी MBBSला जातात, तर 5 वर्षाची मुलं बघितलं तर 5 लाख मुलं असतात. ती 5 लाख मुलं कोविडच्या काळात वापरू शकलो नाहीत कारण त्यांना क्लिनिकल एक्सपोजर नव्हतं. सो NMCने सुद्धा ते क्लिनिकल एक्सपोजर तिथे घातलं. तर माझ्याकडचे जे प्रोडक्ट आहे ते पूर्णपणे ॲप्लिकेशन बेस आणि क्लिनिकल एक्सपोजरचेच स्किल प्रोग्राम्स आहेत जे पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत मुलं अभ्यासू शकतात आणि ते त्यांच्या अभ्यासामध्ये पण वापरू शकतात. सो आय हॅव टीम ऑफ डॉक्टर्स जे याच्यावर काम करत आहेत. हॉस्पिटल्समधनं केस स्टडीज आम्ही घेतलेले आहेत, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. तर आय एम इन टू मेडटेक आणि एडटेक अशा दोन्ही याच्यामध्ये मी आहे थोडक्यात. ग्रेट. मॅम हा वेगळा टॉपिक आहे, त्याच्यामुळे चॅलेंजेसही खूप असतील तुम्हाला. तर सो बिझनेस ग्रोथ करताना काही चॅलेंजेस आले का आणि ते तुम्ही कसे फेस केलेत? आता चॅलेंजेस म्हणावं तर लोकांना असं वाटतं की हा परत एखादा करिक्युलमचा भाग कोणतरी येतोय का द्यायला. आता या टेक्निक्स ह्या करिक्युलम नाही आहेत हे लोकांनी समजून घ्यावं. हे स्किल आहे जे आपण मुलामध्ये डेव्हलप करणार आहोत. जसं की आपण क्रिकेट, पहिल्या वर्षी मुलगा फक्त क्रिकेटमध्ये बॅटिंग शिकतो आहे, त्याचे स्ट्रोक शिकतो आहे, तर त्याचीच प्रॅक्टिस करतो, नेट प्रॅक्टिस करतोय. आपण लगेच सांगणार आहोत की माझ्या मुलाला मॅचमध्ये न्या, नाही ना. त्याच्यासाठी त्याला काही वर्षांचा सराव करायला लागणार आहे आणि हा जेव्हा 3री पासून 4थी पासून या टेक्निक्सचा जेव्हा सराव कंटिन्यूअस 10वी 12वी पर्यंत होईल
तेव्हा त्याचा फायदा त्यांना दिसणार आहे की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जो मुलांना स्ट्रेस येतो, जे सुसाईड्स होतात, हे कमी होईल कारण स्ट्रेस कमी झालेला आहे. कारण मला शिकवलेलं परत रिकलेक्ट करायला वेळ लागत नाही आहे. आणि हा जो प्रकार आहे हा स्किलचा भाग आहे आणि आम्ही हे प्रत्येक स्किल प्रत्येक एज ग्रुप वाईज वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो. म्हणजे आता जसं 7th 8th 9th मध्ये डायग्राम्स सुरू होतात, तर आमच्याकडे काही टेक्निक्स आहेत की ज्या डायग्राम्स मनातल्या मनात मुलगा मॅग्निफाय करतो, त्याच्या आतले छोटे छोटे पार्ट्स बघतो आणि त्याला एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन देतो. आणि जेव्हा ते डायग्राम जेव्हा तो काढतो तेव्हा त्याला माहिती असतं की मी काय काय बघितलेलं आहे. माझ्या आजूबाजूला इतक्या साऱ्या गोष्टी की ज्याचा मी वापर काही करू शकतो. आमच्याकडे मेंटल हुक्स नावाचा प्रकार आहे की आता या रूममध्ये जे काय आहे, मी एखादा कन्सेप्ट शिकवताना या प्रत्येक हा एक मेंटल हुक आहे. तो मेंटल हुक कसा रिलेट करायचा तो आम्ही शिकवतो. म्हणजे कुठेही, म्हणजे मग जॉग्राफिकली तुम्ही रस्त्यावर जातात, तिकडचे मेंटल हुक म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज दिसणाऱ्या चौक किंवा त्यातले दुकानं हे ते. सो दिस इज अ स्किल की ज्याचा वापर काही वेळेला मुलं खूप एखादा राईट ब्रेन ऍक्टिव्हेट करतात, लेफ्ट नसतो. म्हणजे अकॅडमिक्समध्ये तो कमी असतो पण खेळण्यात खूप आहे. एखादा मुलगा अकॅडमिक्समध्ये खूप आहे, खेळण्यात नाही आहे किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये नाही. पण विथ द ब्रेन सायन्स इट लाईक की या गोष्टींनी त्याचा राईट आणि लेफ्ट ब्रेन दोन्हीही ॲक्टिव्हेट होतात. सो इट्स अ स्किल मी म्हणेन. हे कुठलंही करिक्युलम मॉडेल नाही आहे की कोणी तुम्हाला म्हणत नाही की घ्या. हे आहे तुमच्या मुलाच्या लाईफ लॉंग लर्निंगसाठी. आणि त्या टेक्निक्स तो पुढे पण वापरणारच आहे, आयुष्यभर वापरणार आहे. स्किल कधीही तुमचं जात नाही. बरोबर. या बिझनेसमध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळाली? प्रेरणा म्हणजे असं आहे की माझ्या वडिलांचे मुंबईमध्ये खूप फेमस क्लासेस होते आणि ही वॉज अ प्रोफेसर फॉर अराउंड 45 years. तर तसं बघायला गेलं ती हाडाची शिक्षकाची मुलगी म्हणून माझ्यामध्ये पण शिक्षक आहे. तो आहे फक्त तो शिक्षक असा ट्रेडिशनल शिक्षक न असता आता तो एक मॉडर्न शिक्षक आहे. आणि प्लस सासरी गेल्यानंतर सुद्धा माझ्या सासरी सुद्धा एज्युकेशनल बॅकग्राऊंडमध्येच माझे सासू सासरे होते. माझे सासरे स्वतः सिम्बॉयसिसमध्ये वगैरे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून वगैरे काम करत होते. त्यामुळे ओव्हरऑल माझ्या दोन्हीकडले तुम्ही बघाल तर एक शिक्षणाच्या साठी जास्ती पुढाकार घेणारे लोक आजूबाजूला असल्यामुळे नॅचरली ती गोष्ट आलेली आहे आणि ती कंटिन्यू राहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यातला इंटरेस्ट हा वेगळ्या पद्धतीने वाढला. मग त्याच्यात टेक्नॉलॉजीची साथ मिळाली, हा एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे. राईट. ह्या बिझनेसमध्ये फॅमिलीने कसं सपोर्ट केलं? या बिझनेसमध्ये फॅमिलीमध्ये असं आहे की माझे मिस्टर जे आहेत ते ही इज ऑलवेज लाईक की ठीक आहे तुला जे करायचं तू कर, पूर्णपणे कर. माझी मुलं त्याच्यामध्ये जास्ती म्हणजे नवरा तर सगळ्यांचेच नवरे खूप म्हणजे ज्या ज्या एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्या घरात नसतो. पण बेसिकली मला सांगायला आवडेल माझ्या मुलांच्या बाबतीत की त्यांनी जी ॲडजस्टमेंट केली, कारण आईला वेळ बिझनेससाठी देता यावा म्हणून जे स्वावलंबत्व त्यांनी स्वतः अवलंबलं, त्याच्यामुळे मला एक असा आनंद वाटतो की ठीक आहे मी घरी गेल्यानंतर मला हे स्ट्रेस नसतो की माझ्या मुलांचं काय. राईट. सो दे आर इनफ अंडरस्टँडिंग नेचरचे आहेत आणि ते नो की आई काहीतरी वेगळं करते. अँड दे आर मोर दॅन हॅपी. म्हणजे मी एक दिवस घरात बसली तरी ते म्हणतात की तू आज का घरात बसलीस, तुला काही काम नाही आहे का. सो दिस इज हाऊ दे लुक ॲट मी. सो बाकीचं तर आहेच पण मुलांनी त्या बाबतीत समजून घेणं लहान वयात हे जास्ती प्रेरणादायी असतं. आणि अल्टिमेटली काय होतं की मेडिकल फील्डमध्ये मेडिकल एज्युकेशनमध्ये जाण्याचा हेच होता की माझा मुलगा स्वतः मेडिकल फील्डमध्ये तो MBBS करतोय. माझी मुलगी आहे जी स्कूलमध्ये आहे. तर मला त्याचं एक्सपोजर तिथूनच मिळालं. म्हणजे तेच प्रेरणास्थान होते माझी की माझ्या आज मेडिकलच्या मुलाला जे कमी पडतं आहे ते जर मी देऊ केलं तर इतर त्याच्यासारखेच सगळ्या मुलांना फायदा होणार आहे. माझी मुलगी जे काही ब्रेन सायन्सच्या टेक्निक शिकेल तेच तिच्या वर्गातल्या मुलांना, तिच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी तिने शिकवलं तर इट्स लाईक दुसऱ्या सोसायटीला काहीतरी गिवअप होईल त्यातनं. फायदा होईल. बरोबर. एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून आहात तर इतर स्त्रियांना काय सांगाल? इतर स्त्रियांना मी एवढंच सांगेन की उद्योजिका होण्याचा प्रवास हा कधीही सोपा नसतो. तो सोपा नसतो. तर एक असं बिझनेस सायकोलॉजी म्हणतं की जेव्हा एखादा बिझनेस 1000 दिवस चालतो तेव्हा तो चालतो. तर ते 1000 दिवस असतात ना, ते 1000 दिवस सगळ्या गोष्टी आपण बऱ्याच वर्ष फॅमिलीला देत असतो. ते 1000 दिवस तुम्ही तुमच्यासाठी द्या आणि ते 1000 दिवस तुम्ही स्वतःसाठी दिल्यानंतर मग तुम्हाला पुढच्या बऱ्याच दिवसांचा विचार करायची गरज नाही. ते आपोआप होणार आहे. पण ते डिवोशन तुम्हाला तिथे द्यावं लागेल. प्रवास सोपा नाही पण तो कठीणही नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. राईट.
आणि घरच्यांची जर साथ असेल तर नक्कीच सगळं काही टाईम पुरता आपल्या प्रायोरिटीज थोड्याशा चेंज करून त्याला थोडा वेळ जास्ती वेळ देऊन ते साध्य करण्यामध्ये तुम्हाला खरंच यशस्वी तुम्ही होण्यासाठी एक चांगला मार्ग घेऊ शकता. बरोबर. फ्युचरमध्ये काही प्लॅनिंग केली आहेत मॅम तुम्ही फ्युचरसाठी? फ्युचरसाठी प्लॅनिंग असं आहे की आत्तापर्यंत मी फक्त टेक्निक्स शिकवते आहे. मी जसं म्हटलं की त्याच्यावरचे कॉन्टेंट बनवण्याचं काम झालेलं आहे. व्हेरी सून आय विल बी लॉन्चिंग पूर्ण करिक्युलम जो आहे तो ब्रेन सायन्स टेक्निकने व्हिज्युअलायझेशन करून कसा होईल. म्हणजे ते ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स तर नसणार आहे, नॉट फॉर शुअर. दोज आर व्हिज्युअल मेमरीज इन्सिडेन्सेस वी आर क्रिएटिंग फर्स्ट ऑफ ऑल. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये आमचा प्लॅन आहे की गव्हर्नमेंट स्कूल्स, कारण तो पण एक अंडर प्रिव्हिलेज भाग आहे की जिथे शिक्षकांचे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, शिक्षक नाही मिळत. मग अशा केसेसमध्ये तिथे जाऊन आम्ही लार्ज स्केलवर गव्हर्नमेंट स्कूल्स जे आहेत त्यांच्याशी टायअप करतो आहे. आणि मेडिकलसाठी सुद्धा आम्ही इथल्यापेक्षाही फॉरेन कंट्रीजमध्ये जे मुलं आपली शिकायला जातात त्यांना तेवढं पेशंट एक्सपोजर नसल्यामुळे त्यांचं नॉलेज जे काय आहे ते थोडंसं संकुचित होतं. मिळत नाही असं नाही आहे, पण आपल्याकडे जेवढा पेशंट एक्सपोजर आहे पॉप्युलेशनमुळे तेवढा बाहेरच्या कंट्रीजमध्ये नाही आहे. आणि त्या मुलांना हे क्लिनिकल एक्सपोजर्स जास्तीत जास्त मिळावे. आणि इकडे तर ऑफकोर्स मिळतातच आहे, आम्ही देतोच आहे गव्हर्नमेंटमध्ये, पण बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जेवढं आम्ही ते स्प्रेड आउट करू शकू त्याच्यासाठी इंटरनॅशनल ब्रँडिंग आणि प्रमोशन्स आणि मिटिंग्स आणि त्यांना जाऊन ते सांगणं एक्सपेक्टेड आहे. कारण त्याच्यातनं आपल्याकडे येणारे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्सच्या एक्झाम्स ज्या आहेत त्या क्रॅक करायला कठीण जातं मुलांना बिकॉज ऑफ दॅट. सो त्याचा रेशिओ वाढला पाहिजे, कारण शेवटी ते आपल्या इंडियात येणार आहे आणि ते आपल्या इंडियासाठी काम करणार आहेत. सो त्या मुलांसाठी कुठेतरी हा एक प्लॅटफॉर्म मेजरली उपयोगात येईल असं मला वाटतं. ग्रेट. तुमच्याशी गप्पा करून खूप छान वाटलं, खूप महत्त्वाची माहिती मिळाली. थँक्यू सो मच. थँक्यू.